आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मधून। निलेश चव्हाण 10 दिवसांनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात। नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी निलेश चव्हाणला घेतलं ताब्यात। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण ताब्यात। फरार निलेश चव्हाणच्या बस प्रवासाचा सीसीटीव्ही फुटेज समोर। निलेश चव्हाण 25 मेला ट्रॅव्हल्सनं दिल्लीतून गोरखपूरला गेल्याची माहिती। निलेश चव्हाण नेपाळमध्ये 25 मे पासून मुक्कामी होता। पुणे, मुंबई, कर्जत, रायगड, दिल्ली, गोरखपूर आणि उत्तर प्रदेशहून नेपाळला गेल्याची माहिती। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी मैत्रिणीसह नातेवाईकांकडे पोलिसांची चौकशी। आतापर्यंत 19 साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आलाय। हगवणे बंधूंकडून पोलिसांची फसवणूक। खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं समोर। सुशील हगवणेवर कोथरूड तर शशांक हगवणेवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हगवणेंच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावर जालिंदर सुपेकरांच्याच मंजुरीची सही। त्यामुळे हगवणे बंधूंचे मामा असलेले पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकरांच्या अडचणीत आता वाढ। हगवणेंच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावर आपण केवळ अतिरिक्त आयुक्त म्हणून अंतिम सही केली। जालिंदर सुपेकरांचं स्पष्टीकरण। यात महत्वाची भूमिका कोथरूड आणि वारजे पोलिसांची असून त्यांच्याकडून प्रस्ताव आला होता असंही केलं स्पष्ट। नाशिकमध्ये सासूच्या छळाला कंटाळून 21 वर्षीय सुनेची आत्महत्या। विवाहितेची सतत मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ होत असल्याची माहिती। या प्रकरणी पोलिसांकडून पती आणि सासूला अटक। सासरच्या छळाला कंटाळून बीड जिल्ह्यात 57 विवाहित महिलांनी जीवन संपवलंय। मागील 3.5 वर्षातली ही आकडेवारी समोर आली आहे। सासरच्या मंडळींकडून हुंडा वस्तूंची मागणी केल्यानं आत्महत्या। बीड पोलिसांची माहिती। मुंबईतही हुंड्यासाठी 5 महिलांनी जीव गमावला। सासरच्या छळाला कंटाळून 4 महिन्यात 5 महिलांनी आत्महत्या केल्या। तर महिला अत्याचाराच्या 163 गुन्ह्यांची नोंद, 130 गुन्ह्यांची उकल। मुंबई पोलिसांची माहिती। पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्माचं लग्न मोडलंय। एटीएसच्या कारवाईनंतर लग्न मोडल्याची माहिती आहे। पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्र वर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड झालंय। नोव्हेंबर 2024 मध्ये फेसबुक अकाउंटवर त्याला एका अनोळखी मुलीची रिक्वेस्ट आली। उच्च शिक्षित असूनही हनी ट्रॅपला बळी पडल्याची माहिती समोर। ठाण्यातील हेरगिरी प्रकरणातील आरोपी रवींद्र हनी ट्रॅपचा बळी। सोशल मीडियावर तरुणीची ओळख। अनेक वेळा युद्ध नौकांचे संवेदनशील फोटो तरुणीला पाठवले तर दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण देखील झाल्याची माहिती। आपला मुलगा निर्दोष, पंतप्रधान मोदींनी त्याला वाचवावं। पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्माच्या आईची रवींद्रच्या अटकेनंतर प्रतिक्रिया। पाकिस्तानातून भारतात परतलेल्या सुनीता जामगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी। काल रात्रीच न्यायालयानं सुनावणी घेत तिला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरच्या दरोड्याचं प्रकरण। आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला। एन्काउंटर वेळी खोतकर सोबत असलेल्या मुलीला सीआयडीने आता ताब्यात घेतलंय। लड्डांचं 5.5 किलो नाही तर 10 ते 10.5 किलो सोनं चोरीला गेलं। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। त्यामुळे नेमकं किती तोळे सोनं गेलं असा सवाल आता उपस्थित होतोय। बुलढाणा पोलीस मुख्यालयाला एकाच वेळी दोन पोलीस अधीक्षक। नवे पोलीस अधीक्षक निलेश तांबेंनी कालच पदभार स्वीकारलाय। तर बदली झालेल्या पोलीस अधीक्षक विश्व पानसरेंनी बदलीला स्थगिती देत खुर्चीचा ताबा घेतला। त्यामुळे पेच तयार झालाय। बुलढाण्यात एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे बुलढाण्यात दाखल। रामनाथ पोकळे यांनी दोन्ही पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून पुढील मार्ग काढणार आहेत। दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध। खासदार संजय राऊत यांचा दावा। दोन्ही नेत्यांना भाजपच्या मोठ्या दुकानासोबत आपली छोटी दुकानं चालवायची असल्याचा राऊतांचा आरोप। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात तटकरे पटेल यांचा विरोध असल्याचं राऊतांचं वक्तव्य। वैफल्यातून मिटकरींचं प्रत्युत्तर। तर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याला संजय राऊत आडकाठी आणत असल्याचा मिटकरींचा आरोप। संजय राऊतांनी आम्हाला कोणती भूमिका घ्यावी हे सांगण्याची गरज नाही। 2 पवार एकत्र येण्याच्या मुद्द्यावर तटकरेंचा राऊतांना टोला। विलिनीकरणाचा विषय आमच्या समोर आलेला नाही, त्यामुळे विरोध करण्याचं कारण नाही, तटकरेंचं वक्तव्य। वेळ आल्यानंतर उद्धव ठाकरे मोदींना शरण केव्हा जातील हे संजय राऊतांना कळणार नाही। आमदार रवी राणा यांचं मोठं वक्तव्य।
अजित पवार हे पोल्ट्री फार्मवाले, त्यांनी सर्व ओबीसींचे निधी अडवलेत. लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका. जर मी बोललो तर अमोल मिटकरी आणि अजित पवारांच्या अंगावर कपडेही राहणार नाहीत, हाकेंचा घणाघात. राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार, सूत्रांची माहिती. एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा अंदाज. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होतील. बावनकुळेंची महापालिकांमधील युतीवर प्रतिक्रिया. नावीद मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. नावीद मुश्रीफ हे मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव. नावीद मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड. मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ कार्यालयातच गुलाल उधळला. महायुतीचाच अध्यक्ष व्हावा या फडणवीसांच्या भूमिकेमुळे हसन मुश्रीफांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांच्या गळ्यात गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ. मात्र यावर बोलणं नावीद मुश्रीफांनी टाळलं. नाशिकच्या चांदवड बाजार समितीच्या सभापतीपदी नितीन आहेर समर्थकांचा जोरदार जल्लोष. मावळते सभापती संजय जाधव यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर नितीन आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू. राष्ट्रवादी आणि भाजप जिल्हा बँकेची निवडणूक एकत्र लढवणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नाशिकमध्ये कुंभमेळा आढावा बैठक. 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी नाशिक त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्षांसह 32 साधू महंत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या प्रत्येक बैठकीत आम्हाला देखील सहभागी करून घ्या. कुंभसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नियोजन केल्यास समस्या निर्माण होऊ शकते, शेतकरी प्रतिनिधींचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. मंत्री पंकजा मुंडेंनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. लाडकी बहीण योजनेत सरकार काटकसर करत नाही, पंकजांची प्रतिक्रिया. बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण. भाजप नेते किरीट सोमय्यांचा अमरावती दौरा. पालिका अधिकाऱ्यांची 1654 बांगलादेशी जन्म दाखले रद्द केल्यानं सोमय्यांकडून अधिकाऱ्यांचं कौतुक. मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल. 13 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या. कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ 3 पदी नियुक्ती, तर दत्ता किसन नलावडे यांची परिमंडळ 10 पदी नियुक्ती. एनडीएचा ऐतिहासिक दीक्षांत सोहळा संपन्न. एनडीएतून 339 कॅडेट्स होणार लष्करात रुजू. भारतीय सशस्त्र दलांमधील महिलांसाठी ऐतिहासिक क्षण. प्रथमच एनडीएतून 17 मुलींची पहिली तुकडी पासआउट होईल. पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी श्रुती दक्ष ही कला शाखेतल्या 59 विद्यार्थ्यांमध्ये अव्वल आली आहे. श्रुती दक्षला 10वीला 95%, 12वीला 98% गुण, तर आता एनडीएच्या पदवी अभ्यासक्रमातही ठरली अव्वल. बीडच्या सराटा प्राथमिक आरोग्य केंद्राला विद्युत पुरवठा न करता वीज बिल देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महावितरणाची कारवाई. मीटरचं रिडिंग घेणाऱ्या एजन्सीजवर देखील कारवाई होणार आहे. सोलापुरातील देशमुख पाटील वस्तीत महापालिकेची अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई. संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटलच्या बायपास रोडला अडथळा येणाऱ्या घरांचं अतिक्रमण हटवलंय. छत्रपती संभाजीनगरमधील नाईकनगर परिसरात मनपाकडून अतिक्रमणाची कारवाई. बौद्ध विहार पाडण्यासाठी पथक पोलीस अधिकारी दाखल. अतिक्रमण करून हा पुतळा बांधत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पालघरच्या केळवेमध्ये अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार करण्यात आला. या दुर्घटनेत अल्पवयीन मुलगी जखमी झाली आहे. प्रियकर पोलिसांच्या ताब्यात. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात 500 रुपयांच्या बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड. 500 रुपयांच्या 1740 नोटा जप्त. नागपुरात वसतिगृहातील तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी विजय घायवटची पत्नी पायल घायवटला अटक. अनेक तरुणींना जाळ्यात फसवत विजय घायवटला मदत केल्याचा पत्नी पायलवर आरोप होता. कल्याणमध्ये केबीके इंटरनॅशनल शाळेची भिंत कोसळून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर 2 लहान मुलं यात जखमी झाली आहेत. अंश राजकुमार चौहान असं मृत मुलाचं नाव. पनवेलमध्ये 5 गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाहीये. प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
यवतमाळच्या वणीत मनसेचं खड्ड्यात बसून आंदोलन, साई मंदिर ते नांदेपेरा या दरम्यान रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्यानं अनोख्या पद्धतीनं निषेध. पुण्यात विठ्ठल सहकारी कारखान्याच्या कामगारांसह साखर आयुक्तालयासमोर आमरण उपोषण, थकीत रकमेसाठी आमरण उपोषण करत असल्याची माहिती. पावसामुळे एपीएमसीमध्ये येणारा भाजीपाला महागला, आवक कमी झाल्यानं भाज्यांच्या भावात 30 ते 35% वाढ. पावसामुळे बाजार समितीत येण्यास उशीर झाल्यानंही घाऊक बाजारात भाज्यांचे भाव चढलेत. अयोध्येतील राम मंदिराला लखनौच्या एका भाजी विक्रेता भक्ताकडून वर्ल्ड क्लॉक भेट देण्यात आली आहे. अनिल कुमार साहू असं भेट दिलेल्या भक्ताचं नाव. दिल्लीच्या उद्योग भवनाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, स्टील मंत्रालय आणि अवजड उद्योग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकीचा मेल. सुप्रीम कोर्टाच्या 3 नव्या न्यायाधीशांना शपथ, महाराष्ट्राचे अभय चांदूरकर, कर्नाटकचे मुख्य न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया आणि गुवाहाटीचे मुख्य न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांनी शपथ घेतली. सरन्यायाधीश बी.आर. गवईंनी तिघांना शपथ दिली. छत्तीसगडमधील बालोदमध्ये इंजिनियरकडून पत्नीची हत्या, क्राईम पेट्रोलचे 150 भाग पाहिल्यानंतर रचला कट, इंजिनियर पती आणि साथीदाराला अटक. उत्तर प्रदेशात सहाय्यक आयुक्तांनी आयआरएस अधिकाऱ्याला पेपरवेट फेकून मारलं. महसूल विभागाचे सहाय्यक आयुक्त गौरव गर्ग या हल्ल्यात जखमी झालेत. राग आल्यानं मिश्रांनी गौरव गर्गला पेपरवेट फेकून मारला.